श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, सध्या सोन्या चांदीचे दर गगनाला भिडलेत. बँकांचे फिक्स डिपॉझिटचे दर तर अगदी कमी झालेत. सामान्य माणसाला बचत कुठे आणि कशी करावी याची काळजी वाटायला लागली. गेल्या दशकाचा विचार केला तर समाजाला आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याच्या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठीच सामान्य लोकांनी गुंतवणुकीचे अनेक उपाय अवलंबावेत यासाठी सरकारनं शेअर बाजारावर प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू केलेत. चला तर आज आपण शेअर बाजारातल्या गुंतवणुकीबाबत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रसाद भागवत यांच्याकडून माहिती घेऊया. त्यांच्याशी संवाद साधला आहे डॉक्टर तनुजा जावडेकर यांनी. भागवत साहेब नमस्कार. आपण सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या अर्थसाक्षरतेकरिता बरीच वर्ष प्रयत्नशील आहात. ह्या विषयाच्या अनुषंगाने आपण शेअर बाजारातील गुंतवणुकीवर नियमित लेखनही करता. पण हा शेअर बाजार हे नक्की काय आहे आणि त्यात सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी गुंतवणूक का करावी? नमस्कार. शेअर बाजार अलीकडच्या काळात प्रेम, द्वेष, भीती अशा काही ना काही भावनेने बहुतेकांच्या मनात रुजलेला शब्द आहे. काहींना ती फास्ट मनी मिळवण्याची जादूची छडी वाटते, तर काही जणांसाठी ती लाखाचे 12,000 होण्याची जागा. अनेक जण शेअर बाजाराला श्रीमंत लोकांचा जुगार असं समजतात. पण मला विचाराल तर शेअर बाजार हा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसाधारण गुंतवणूकदारांकरिता संपत्ती निर्माण, ज्याला आपण वेल्थ क्रिएशन असंही म्हणतो, करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. शेअर बाजार हा झटपट पैसे मिळवण्याचा छुमंत्र टाईप प्रकार नाही. तो जुगार तर अजिबातच नाही आणि तो श्रीमंतांचा खेळ आहे असेही नाही. आपल्या सर्वांच्या आर्थिक नियोजनाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे दिवसा गणित किंबहुना रात्रंदिवस वाढणारी महागाई अथवा इन्फ्लेशन. शेअर बाजार हा या महागाईच्या समस्येवरचा एक अक्सीर इलाज आहे. निवृत्ती पश्चात बहुतेक वेळा आपल्या गुंतवणुका अपुऱ्या पडताना आपण पाहतो. उत्पन्न आणि खर्चाची तोंडमिळवणी करताना आपण मेटाकुटीस येतो. आपले आर्थिक गणित कोसळते. याचं सर्वाधिक महत्वाचं कारण म्हणजे महागाईचं आपणास न झालेलं आकलन. महागाई ज्या दराने वाढते किमान तेवढ्या वेगाने तरी आपल्या गंगाजळीत भर पडायला हवी की नको. बाजारात महागाई 10% असताना आपल्याला 8% व्याज देणाऱ्या एफडीला आपण जर गुंतवणूक असं म्हणत असू तर ती खरं म्हणजे आपलीच आपण केलेली एक फसवणूक आहे. इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा मी तुमच्या लक्षात आणून देतो की जेव्हा बाजारात महागाई 10% आहे आणि आपल्याला एफडीचं व्याज 8% मिळतंय, तेव्हा आपल्या बजेटमध्ये येणारी तूट ही 2% नाही तर ती 20% आहे. किती? 20%. जेव्हा 10 रुपये मिळवायला हवे तेव्हा आपण 8 रुपये मिळवतो. याचाच अर्थ जेव्हा 100 रुपये मिळवायला हवे तेव्हा आपण 80 रुपये मिळवतो. म्हणजे आपल्या आवश्यकतेपेक्षा, क्रिकेटच्या मॅचच्या परिभाषेत बोलायचं झालं तर रिक्वायर्ड रन रेट 10 असताना आपण फक्त 8 च्या स्पीडनी चाललोय. आपण 20% कमी पडत आहोत दरवर्षी. महागाई लिफ्टनी चालली, आपण जिन्याने चाललो. आपण तंदुरुस्त आहोत, आपण प्रामाणिकपणे काम केलं, आपण याचा परिणाम म्हणून पहिला 1-2 मजले आपण लिफ्ट बरोबर जाऊही शकतो. पण जसं जसं अंतर वाढत जाईल, जसा जसा कालावधी वाढत जाईल, तसं तसं आपल्यातलं अंतर वाढत जाईल. 5व्या मजल्यावर लिफ्ट पोहोचेल तेव्हा आपण 4थ्या मजल्यावर असू आणि लिफ्ट 12व्या मजल्यावर पोहोचेल तेव्हा फरक 3 मजल्यांचा झालेला असेल. थोडक्यात काय की जे कमी मिळणारं व्याज आहे त्याचा वाढणारा फरक हा आपल्याला सतत दिसून येईल आणि याचा विचार सर्व लोकांनी करायला हवा. 7वी इयत्तेमधल्या काळकाम वेगाचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक हौद आहे, त्याला 2 तोटे आहेत. एक तोटी पाणी बाहेर टाकते, दुसरी तोटी पाणी आत आणते आहे. आता इथे बाहेर पाणी टाकणाऱ्या तोटीचा म्हणजे इन्फ्लेशनचा वेग प्रति मिनिट 10 लिटर आहे आणि या उलट हौदात पाणी आणणारी टाकी म्हणजे आपलं व्याज, हौदात पाणी आणणारी तोटी आपलं व्याज हे दर मिनिटाला 8 लिटर पाणी आणते. आत येणारं पाणी 8 लिटर, बाहेर जाणारं पाणी 10 लिटर. मला सांगा, जरी हौद सुरुवातीला भरलेला असला तरी तो काही काळातच रिकामा होणार नाही का? आता ह्याच्यावर उपाय काय? तर ह्याच्यावर उपाय शेअर बाजाराशी हात मिळवणं. आपल्याकडे शेअर बाजारामध्ये अशा असंख्य नावाजलेल्या कंपन्या गेली अनेक दशके या महागाईच्या दरापेक्षा जास्त दराने नफा प्रतिवर्षी मिळवत आहे आणि हा नफा जो त्या मिळवतात तो येणं केनं प्रकारेनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने त्या शेअर होल्डर्सच्या पदरात टाकतात. यासाठीच व्याजदर वेगाने कमी होण्याच्या या जमान्यात व्याजावर जगणे ही कल्पना आता कालबाह्य झालेली आहे, मोडकळीस आलेली आहे.
आणि महागाईवर मात करण्यासाठी बाजारातील उत्तमोत्तम कंपन्यांमध्ये नियमित आणि दीर्घकालीन, हा फार महत्वाचा शब्द आहे, दीर्घकालीन गुंतवणूक हाच सर्वश्रेष्ठ पर्याय आहे. धन्यवाद सर. पण आपण हे जरी म्हणत असला तरी काही श्रोत्यांच्या मनात शेअर बाजार म्हणलं की धोका किंवा पैसे जाणे अशी भीती असते. आपण अशा लोकांना यावर काय सांगाल बरं? खरं आहे, बाजाराची प्रतिमा समाज माध्यमांमध्ये बहुतेकदा नकारात्मक रंगवली गेली आहे. पण खात्रीने सांगतो की या गैरसमजाचे मूळ आपल्या बाजाराकडून असलेल्या अवास्तव कल्पना आणि अपेक्षा. कोणत्याही अभ्यासाशिवाय कोणीतरी सांगितलं म्हणून शेअर बाजारामध्ये व्यवहार करणं, गुंतवणूक या नावाखाली प्रचंड सट्टेबाजी करणं, अवास्तव लोभीपणा दाखवणं, अशाने बहुतेक गुंतवणूकदारांना फटका बसलेला मी पाहिला आहे. पण अभ्यासावर आधारित, दीर्घकालीन, शिस्तबद्ध अशी गुंतवणूक केल्यास आपण निश्चितपणे आर्थिक सुबत्तेच्या राजमार्गाकडे जातो. जगात दरवर्षी फोर्ब्स नावाचं मासिक जगातील सर्वात जास्त श्रीमंत लोकांच्या यादीचं प्रकाशन करतं. मी तुम्हाला सांगतो की आजचीच नव्हे तर कुठल्याही काळातील ती यादी तुम्ही तपासा. त्यातील 90% लोक हे एकतर उद्योजक असतील किंवा गुंतवणूकदार असतील. त्याच्यामध्ये पगारदार किंवा नुसत्या इन्शुरन्स पॉलिसीज घेऊन त्या यादीत स्थान मिळवलेला एकही मनुष्य या वा गृहस्थ तुम्हाला दिसणार नाही. आपल्या बाजारानेही दीर्घकाळाकरिता सदैव महागाईपेक्षा जास्त दराने आणि अगदी थोड्या नाही तर घसघशीत जास्त दराने नेहमीच रिटर्न दिलेला आहे. मला इथे सांगायला आवडेल की जर दीर्घकाळाचा विचार केला तर शेअर बाजाराने दिलेले रिटर्न्स हे रिअल इस्टेट म्हणजे स्थावर मालमत्ता, घर, जमीन जुमला किंवा सोनं आणि चांदी यांच्यापेक्षाही जास्त आहेत. गौतम बुद्धांना एकदा एका शिष्याने विचारलं की व्हॉट इज पॉयझन. त्याच्यावर गौतम बुद्धांनी दिलेलं उत्तर फार विचार करायला लावणार आहे. गौतम बुद्ध म्हणाले, आवश्यकतेपेक्षा जास्त अतिरेक म्हणजे विष. मग ते खाणं असो, अहंकार, लोभ, रागासारख्या भावना असोत वा अन्य कोणतीही गोष्ट. शेअर बाजाराबद्दल नकारात्मक भूमिका पसरवण्याचं, शेअर बाजारामध्ये केलेला गुंतवणुकीचा अतिरेक हेही एक कारण आहे. अनेक वेळा शेअर बाजारामध्ये उलट्या सुलट्या कोणत्याही विचाराविना केलेले व्यवहार हे आपल्याला नुकसानीत नेतात आणि मग शेअर बाजारातील गुंतवणूक ही औषधापेक्षा विषासमान बनते. धन्यवाद. छान स्पष्टीकरण प्रसाद सर. पण एखाद्या नवागत छोट्या गुंतवणूकदाराने शेअर्स बाबतीतील आपल्या गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी? आपण म्हणतो ते खरं आहे. शेअर बाजार हा तसा क्लिष्ट आणि अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे शक्यतो सल्लागाराची मदत घेऊनच आपण शेअर बाजारातील व्यवहार करावेत असं मी सर्वप्रथमच सुचवेन. पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराच्या वाटेला जाऊच नाहीये असं काही नाही. म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून आपण अत्यंत कमी पैशांमध्ये सुद्धा शेअर बाजाराचे सर्व लाभ आपल्या पदरात पाडून घेऊ शकतो. म्युच्युअल फंड्समध्ये इक्विटी फंड्स हा असा एक प्रकार आहे ज्यातील गुंतवणूक आपल्याला शेअर बाजारापासून मिळणारा चांगला रिटर्न आपल्याला देऊ शकते. SIP म्हणजे दरमहा किंवा दर तिमाही किंवा तुम्हाला जसं पाहिजे त्या अंतराने नियमितपणे शेअर बाजारात इन्व्हेस्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. SIP तुम्ही अगदी ₹500 सुरू करू शकता. एखाद्या इक्विटी फंडात केलेली SIP जर आपण दीर्घकाळ चालू ठेवलीत तर जवळपास शेअर बाजाराने दिलेला सर्वच्या सर्व रिटर्न आपल्याला मिळतो असा माझा अनुभव आहे. SIP करण्यासाठी वा म्युच्युअल फंड्स घेण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटही लागत नाही. आपल्याला लागतो तो फक्त एक चांगला सल्लागार. या व्यतिरिक्त IPO हाही थेट बाजारांमधून शेअर विकत घेण्याचा चांगला मार्ग आहे. काही चांगल्या कंपन्यांचे आलेले IPO हे जर आपण त्याच्यासाठी अर्ज करू शकला तर ₹15,000 आपल्याला हे अर्ज करता येतात. शेअर्स लिस्ट झाल्यावर फायदा झाला तर आपलं भांडवल काढून घ्यायचं आणि उरलेले जे काही शेअर्स आहेत ते त्यांची आपल्या लेखी किंमत आता शून्यच असते. ते दीर्घकाळाकरिता सांभाळून ठेवायचे. ही एक चांगली गुंतवणुकीची सुरुवातीची पद्धत म्हणून मी तुम्हाला सांगू शकेन. अर्थात याच्यामध्ये एक धोक्याची सूचना आहे की अनेकदा बाजार तापलेला आहे हे लक्षात घेऊन आणि लोकभावना ओळखून अवास्तव किमतीला आलेले IPO हे नुकसानकारक ठरू शकतात. तेव्हा इथे पुन्हा एकदा मी सांगेन की सल्लागाराची मदत घ्या किंवा काही आघाडीची वृत्तपत्र, काही आघाडीच्या वेबसाईट्स ह्याच्यावर अशा IPOचं आलेलं विश्लेषण वा शिफारसी वाचून आपण त्याच्यासाठी अर्ज करा. अर्थात हे करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंट लागेल. SIP साठी आपल्याला डीमॅट अकाउंट लागत नाही, पण शेअर बाजारामध्ये थेट शेअर खरेदीसाठी आपल्याला डीमॅट अकाउंट लागतं. या IPO व्यतिरिक्त अधेमध्ये एखाद्या चांगल्या आठवणीच्या दिवशी, आपल्या वाढदिवशी वा 3.5 मुहूर्त असतात अशा दिवशी आपण छोट्या मोठ्या रकमेची
थेट शेअर्सची खरेदीही करू शकतो. सोन्याचीही खरेदी या डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून सोने व चांदीचीही खरेदी करू शकतो. फक्त शेअर्स विकत घेताना ते बाजारातील ब्ल्यू चिप कंपनीज असतील, मोठ्या कंपनीज ज्यांची नावं तुम्ही सर्वत्र बघता अशा कंपनीज असतील आणि शक्यतो त्या वादग्रस्त कंपनीज नसतील, छोट्या कंपनीज, पेनी स्टॉक्स नसतील याची काळजी आपण घ्यावी असं मी आपल्याला सुचवतो. धन्यवाद. समजले. आपण म्हणता तसे करणे खूप अवघड नसावे. आता हे करीत असताना किरकोळ गुंतवणूकदारांनी काय करू नये अथवा कोणती पथ्ये पाळावीत असे आपणास वाटते ते सांगा. काय करावं हे सांगत असताना काय करू नये या मुद्द्यालाही तितकंच महत्त्व आहे. सर्वात आधी सांगेन की शेअर बाजार हे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग अजिबात नाही. शेअर बाजारामध्ये असे कोट्यवधी गुंतवणूकदार आहेत ज्यांचा अभ्यास आपल्यापेक्षा जास्त आहे, ज्यांची बुद्धिमत्ता आपल्यापेक्षा जास्त आहे, ज्यांचा अनुभव आपल्यापेक्षा जास्त आहे. तेव्हा अशा गुंतवणूकदारांना मागे टाकून आपण जास्त वेगाने परतावा मिळवू शकू ही मुळात भावना चुकीची आहे. तेव्हा शेअर बाजारामध्ये कोणताही सट्टेबाजी, अवास्तव मोठ्या व्यवहारांचे सौदे करणे वगैरे गोष्टी टाळाव्यात. शेअर बाजारामध्ये अत्यंत धोकादायक असलेला डेरिव्हेटिव्ह असाही एक सेगमेंट असतो, असाही एक विभाग असतो. तिथे शक्यतो नवीन गुंतवणूकदारांनी जाणं टाळावं. आपण एक गुंतवणूकदार आहोत. आपण दीर्घकालीन दृष्टिकोन समोर ठेवून नियमितपणे आणि अत्यंत अभ्यासूपणे गुंतवणूक केल्यासच आपल्याला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरं असं की शेअर बाजारामध्ये शेअर बाजारासारखेच पण बाकी काही ज्याला आपण क्रिप्टो करन्सी म्हणतो किंवा करन्सी मार्केट्स म्हणतो किंवा कमॉडिटी मार्केट्स म्हणतो असेही बाजार आहेत, जेही भांडवली बाजार आहेत. पण प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे. सोन्याचा अभ्यास वेगळा आहे, शेअर्सचा अभ्यास वेगळा आहे, क्रूडचा अभ्यास वेगळा आहे आणि क्रिप्टो करन्सी तर आणखीनच वेगळा आहे. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला काही समजलेलं नाही किंवा आपल्या सल्लागाराचा अभ्यास दिसत नाही अशा गोष्टींमध्ये गुंतवणुका टाळाव्यात. तिसरं म्हणजे कोणतीही अनधिकृत गुंतवणूक करू नये. शेअर बाजार हा फक्त अधिकृतपणे नोंदणीकृत असलेल्या मान्यताप्राप्त व्यक्तींच्या सल्ल्यानेच व्यवहार करावेत. कुठल्याही परिस्थितीत आपले पैसे कुठल्याही अशा व्यक्तीच्या नावावर गुंतवू नयेत आणि त्यांनी दिलेले आम्ही असे परतावे देऊ, आम्ही तसे रिटर्न्स देऊ या आश्वासनांवर विश्वास ठेवू नये. शेअर बाजाराशी संबंधितच पण थोडासा दुसराही एक सल्ला देतो की मला असं जाणवतं की विनाकारण वेगवेगळ्या आणि अवास्तव किमतीच्या इन्शुरन्स कंपनीज हे आम्ही शेअर बाजारातच हे पैसे गुंतवणार आहोत असं सांगून गुंतवणूकदारांच्या गळ्यामध्ये बांधल्या जातात. कोणत्याही गुंतवणूक करत असताना त्याचा एक्सपेन्स रेशो म्हणजे त्याच्यामध्ये एजंट्सना किती कमिशन मिळणार आहे याचा नक्की खुलासा आधीच करून घ्यावा. ज्या गुंतवणुकीच्या योजनांमध्ये 20%, 22%, 15%, 18% अशी प्रचंड कमिशन्स दिली जातात त्या गुंतवणुका आपल्यासाठी नसतात, तर त्या अशा गुंतवणुका विकणाऱ्या सल्लागारांसाठी असतात याची खात्री बाळगावी. शेअर बाजाराशी संबंधित कोणत्याही गुंतवणुकीवर म्युच्युअल फंड्समध्ये सामान्यपणे 2% जास्त कमिशन नसतं. कमीत कमी एक्सपेन्स रेशो असलेल्या योजनांमध्येच पैसे गुंतवल्यास फायदा होण्याची शक्यता जास्त असते. या आणि अशा बारीक सारीक काळज्या घेतल्यास आणि नियमितपणे दीर्घकालीन शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यास सोन्याचे दिवस दूर नाहीत एवढंच मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो. श्रोते हो, शेअर बाजारात गुंतवणूक करायची हा पर्याय तर निवडला होता, पण ही गुंतवणूक करताना काय करावं आणि काय करू नये किंवा कुठल्या गोष्टी टाळाव्यात या संदर्भात आपल्याला मार्गदर्शनाची अत्यंत गरज होती. प्रसाद भागवत यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आता पुढची गुंतवणुकीची वाट सोपी झाली आहे. अशीच महत्त्वाची अर्थविषयक माहिती घेण्यासाठी दर बुधवारी आपण आमचा अर्थविशेष हा कार्यक्रम जरूर ऐका. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय डॉक्टर तनुजा जावडेकर, निवेदन राजश्री आगाशे.